खासदार सतीश गावडे यांनी आमच्याकडे माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागितली आणि त्यामध्ये डॉक्टर गावडे या कोणत्या कालखंडामध्ये या रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते त्याचा तपशील त्यांनी मागितला आणि 1 एप्रिल 2019 रोजी ते या कार्यालयामध्ये वैद्यकीय अधिकारी या आस्थापनेवर कार्यरत होते का अशी माहितीच्या अधिकारामध्ये आम्हाला माहिती मागितली. आम्ही जी योग्य ती माहिती ते ज्या कालखंडामध्ये ते काम करत होते तो कालखंड त्यांना दिला आणि 1 एप्रिल 2019 रोजी ते या आस्थापनेवर वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत नव्हते अशी त्यांना माहिती दिली. त्यानंतर तक्रारदार सतीश गावडे यांनी आमच्या कार्यालयास निदर्शनास आणून दिले की 1 एप्रिल 2019 रोजी ते या आस्थापनेवर वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत नसताना एका मेडिकल लिगल सर्टिफिकेटवर त्यांच्या हॉस्पिटलच्या लेटर हेडवर दिलेल्या दाखल्यावर त्यांनी सिल्वर जुबली हॉस्पिटलचा शिक्का वापरलेला आहे. त्यावेळी ही गोष्ट आमच्या कार्यालयाच्या निदर्शनास आली. म्हणजे सरकारने दस्तावेज वापर करून न्यायालयामध्ये त्यांनी तो सादर केला. त्याच्यामध्ये तक्रारदार सतीश गावडे यांनी जे कागदपत्र या कार्यालयाला सादर केली आणि नंतर पोलीस स्टेशनला सादर केली त्याच्यामध्ये ते मेडिकल लिगल सर्टिफिकेट त्यांनी कोर्टामध्ये दाखल केले आणि कोर्टामध्ये साक्ष देताना हे सर्टिफिकेट मी माझ्या स्वतःच्या स्वाक्षरीने आणि शिक्क्याने दिलेले आहे अशी साक्ष न्यायालयामध्ये दिली. साक्षी न्यायालयामध्ये दिली असताना मग आता तुम्ही जसं फिर्याद दिलेली आहे तसं त्यांच्या हॉस्पिटलचा देखील वापर त्यांनी यामध्ये केलेला आहे. याच्यामध्ये आमच्या हॉस्पिटलच्या शिक्क्याचा वापर त्यांनी केल्यामुळे आम्ही फिर्याद देऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. परंतु त्यांच्या हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये कुठले निर्देश आम्हाला प्राप्त झालेले नाही. त्यांच्यावर 318, 319 आणि या गुन्ह्याऐवजी कलमांन्वये गुन्हा दाखल आहे. त्याचा तपास पुढे पोलीस करत आहेत. यथावकाश त्याच्याबद्दलची माहिती आपल्या प्रसार माध्यमांना पुरवतो. याच्यामध्ये काय झालंय की याच्यामध्ये काय झालंय की ज्या गोष्टी पांडुरंग गावडेंनी ज्या सादर केल्या म्हणजे फर्जरी डॉक्युमेंट तयार करून तुमचे शिक्के वापरून त्याच्यामुळे एखाद्या बेगुन्हा असलेल्या व्यक्तीला सजा झाली किंवा तो जेलमध्ये गेला. फक्त डॉक्टरांच्या कागदपत्र तुमचे कागदपत्र शिक्क खोटे वापरल्यामुळे म्हणजे बनावट कागदपत्र बनावट शिक्का आणि सरकारी यंत्रणाचा गैरवापर केला त्याच्यामध्ये जवळजवळ म्हणजे शिक्षा मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याचं लायसन पांडुरंग गावडेचं लायसन रद्द होते हे तुमच्या हातात आहे. तुम्ही हा कळवायला पाहिजे वरिष्ठ कार्यालयाला. नाही त्याच्यामध्ये वरिष्ठ कार्यालयाकडूनच आम्हाला पत्रव्यवहार झाल्यानंतर ही सगळी प्रक्रिया पार पडलेली आहे. त्याचा अवकाश या गुन्ह्याचा तपास झाल्यानंतर वरिष्ठ कार्यालयाचा अहवाल आम्ही सादर करू आणि वरिष्ठ कार्यालयाचा योग्य तो निर्णय घेऊ. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय आहे की डॉक्टर गावडेंनी जो शिक्का वापरला आणि त्यामुळं तर एका व्यक्तीला या सगळ्या प्रकरणामुळं मोठ्या धक्क्याला सामोरं जावं लागलं आणि यामध्ये त्यांचं दुर्दैवी निधन झालं. आता गुन्हा दाखल झालाय मात्र डॉक्टर गावडे यांचा दवाखाना सीज करण्यासाठी तुम्ही मूळ तक्रारदार आहात. वैद्यकीय अधिकारी म्हणून तुम्ही काय पाठपुरावा करणार आहे? मेडिकल काउन्सिलकडे नेमकी काय मागणी तुम्ही केली पाहिजे? मेडिकल काउन्सिलकडे मागणी करायचा अधिकार माझा नाही. बॉम्बे नर्सिंग ऍक्ट खाली रजिस्ट्रेशन करणे आणि त्याला मान्यता देणे त्यांचा प्रस्ताव सादर करण्याची जबाबदारी आमच्याकडे असते आणि त्याचा प्रस्तावाला मंजुरी देण्याचा अधिकार हा माननीय सिव्हिल सर्जन कार्यालयाचा असतो. सिव्हिल सर्जन कार्यालयाला त्याचा योग्य तो अहवाल पाठवला जाईल.